माझ्याकडे काही जादू नाही. मोदी अमित शहा माझा खूप सन्मान करतात, पण आम्हाला जागा मिळत नाही हेही खरे आहे. आता मात्र देवेंद्र फडणवीस यांनी 1 MLC देण्याचे 2 महामंडळ देणे मान्य केले आहेत. शिंदेबरोबर आमची चर्चा चालली होती, ती शेवटपर्यंत चालली. त्यामुळे आता आम्हाला जागा मिळायला नाहीत. आम्ही त्यामुळे 49 जागी स्वतंत्र जागा लढवल्या, पण आम्हाला मतं मिळाली नाही. माझा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि मी महाराष्ट्रात आहेच. त्यामुळे मी त्यांना सांगितले की मला दिल्लीत राहिले पाहिजे. देवेंद्र फडणवीस आणि मोदी, अमित शहा सगळ्यांनाच वाटत होते की मी दिल्लीत राहावे. पण भाजपमध्ये 2दाच राज्यसभा दिली जात होती. त्यामुळे काय करावे असा प्रश्न होता. आम्ही सगळ्यात छोट्या पक्षांना आमच्यात एकत्र येण्याचे आवाहन करत आहोत. आज मिलिंद सुर्वेंप्रमाणे आपण सगळे एकत्र येऊया आणि आपली ताकद वाढवूया. रिपब्लिकन पक्ष हा एका जाती किंवा धर्मापुरता मर्यादित न ठेवता तो आता सर्व जाती धर्माचा केला पाहिजे. सगळ्यांना आपल्यामध्ये आणले पाहिजे. भारतीय जनता पक्षाला आणि एनडीएला आणि यावेळेला ममता बॅनर्जी यांना सत्ता मिळणं अत्यंत अवघड आहे. कारण गेल्या 5 वर्षांमध्ये बंगाल आमदारी केलेला आहे. सोनेर बंगला जो आहे तो सोनेर बंगला सोन्याचा बंगला होता, पण तो सोनेर बंगला काही झाला नाही आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली वेस्ट बेंगॉलमधल्या लोकांना न्याय देण्याची भूमिका आहे. बंगाली बोलणाऱ्याला आमचा विरोध आहे असं बिलकुल अजिबात नाही. वेस्ट बेंगॉलमध्ये जे बांगला भाषिक लोक आहेत हे सगळे आमचे लोक आहेत आणि त्यांना विरोध करण्याची भूमिका आमची एनडीएची किंवा नाही. त्या वेस्ट बेंगॉलमधल्या सर्व लोकांना न्याय देण्याची भूमिका आमची आहे. आणि या वेळेला नरेंद्र मोदींच्या विकासाचा अजेंडा आहे तो लक्षामध्ये घेऊन वेस्ट बेंगॉलमध्ये लोक यावेळेला बीजेपीला मतदान करतील. मागच्या वेळेला भारतीय जनता पार्टीला 2021 मध्ये 2021 मध्ये 77 जागा त्यांच्या लोक आल्या होत्या आणि त्याच्या अगोदर 3च जागा बीजेपीच्या होत्या. त्यामुळे 90 ते 95 जागा बीजेपीच्या 1000-2000 मतांनी आणल्या होत्या. या वेळेला मात्र आता ते रेकॉर्ड ब्रेक होणार आहे आणि क्लिअर मेजॉरिटी जी आहे ती मेजॉरिटी बीजेपीला मिळेल आणि त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डरची स्थिती अत्यंत गंभीर आहे. त्या ठिकाणी गुंडागर्दी फार वाढलेली आहे आणि ममता बॅनर्जींचं सरकार त्या ठिकाणी झालं आहे. त्या ठिकाणी सीबीआयवाल्या इन्क्वायरी नाही आहे. ईडीचे लोक जर गेले तर त्यांना त्या ठिकाणी आंदोलन देण्यात येते. त्यामुळे असं लोकशाहीला घातक अशी कृत्य त्या ठिकाणी करत आहे. त्यामुळं बेंगॉलमध्ये नक्की आपलं सरकार येईल. आसाममध्ये नक्की आपलं सरकार आहे येणार आहे. पांडिचेरीमध्ये आपलं सरकार आहे आणि यावेळेला तामिळनाडूमध्ये त्या ठिकाणी ADMK आणि बीजेपी चालायचं आहे. त्यामुळं त्या ठिकाणी मात्र आमचा पक्ष जो आमच्या पक्षाला कारण झाली नाही. त्यामुळे 25 ठिकाणी जरी 30 ठिकाणी आमचा पक्ष त्या ठिकाणी निवडणूक लढत आहे आणि बाकीच्या ठिकाणी एनडीएला त्या ठिकाणी अभिमान राहणार आहे. आणि पांडिचेरीमध्ये सुद्धा आम्ही संपूर्णपणे त्या ठिकाणी बीजेपी आणि याला काँग्रेस जी आहे रंगास्वामींची त्याला आम्ही पाठिंबा देण्याचा मागणी केलेला आहे. त्यामुळे या बाकी राज्यामध्ये या राज्यामध्ये जर निवडणूक आपण जिंकण्याची आम्हाला अपेक्षा आहे. केरळमध्ये सुद्धा एक जबरदस्त अशा पद्धतीचं कॉम्पिटिशन या ठिकाणी आहे आणि कधी काँग्रेसच्या नेतृत्वाखालचं सरकार कधी कोणत्या नेतृत्वाचं सरकार अशी सरकार झालेली आहे. या वेळेला भारतीय जनता पार्टी आणि एनडी त्या ठिकाणी आहे त्याला त्या ठिकाणी सत्ता मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. कारण बाकी राज्यामध्ये निवडणूक जिंकण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या पद्धतीनं आमचं काम सुरू आहे. मुझे लगता है अभी मुझे इसकी पूरी जानकारी नहीं है, लेकिन ट्रांसजेंडर का बिल भी अभी हमारे मंत्रालय का था, अभी लोकसभा में पास हो चुका है, राज्यसभा में पास हो चुका है और ट्रांसजेंडर को अधिकार देने का एक बिल था और ट्रांसजेंडर भी मानव है और लोकतंत्र में भारतीय संविधान में उनको उनका हक मिलना चाहिए, इसलिए ये बिल हमने पास किया है।
तो ट्रांसजेंडर खेल नहीं सकता ऐसा कोई निर्णय लिया होगा मुझे मालूम नहीं। सर एक छोटासा प्रश्न आहे. अरे एक तो पूरा सुनने दो ना. छोटासा प्रश्न आहे की सगळ्या छोट्या मोठ्या पक्षांनी एकत्र येऊन रिपब्लिकन पक्षामध्ये सामील व्हावं आणि पक्षाची ताकद वाढवावी यासाठी आपण आवाहन करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. संपूर्ण देशाला परिचित आहेत आपण शीघ्र कमी म्हणून. तर हेच आव्हान आपण एका छोट्याशा चारोळीच्या माध्यमातून कसं काय सांगता किंवा व्यक्त करा एखादी छोटीशी चारोळी. आठवले साहेब, एक प्रश्न असा आहे की राज्यसभेची उमेदवारी तुम्हाला देण्याआधी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला महाराष्ट्रात काम करण्यासंदर्भात ऑफर दिली होती. महाराष्ट्रात काम करा, महाराष्ट्रात मंत्री व्हा, पण ती ऑफर तुम्ही नाकारली. महाराष्ट्रामध्ये मी होतो. आता माझा पक्ष हा ऑल इंडिया लेवलचा पक्ष असल्यामुळे आणि माझी पकड ही दिल्लीमध्ये चांगली मजबूत झालेली असल्यामुळे मला महाराष्ट्रामध्ये येण्याच्या संबंधामध्ये माझ्या समोर तशी चर्चा होती. पण मी त्यासाठी नकार दिला होता की महाराष्ट्रामध्ये मी आहे, जरी माझं केंद्रात मंत्रिपद असलो तरी महाराष्ट्रामध्ये मी असतो तिथे महाराष्ट्रामध्ये. तर महाराष्ट्रामध्ये मी आलो तर माझ्या पक्षाचं नुकसान होईल आणि म्हणून मी त्यांना सांगितलेलं होतं की मला दिल्लीमध्ये जायचं आहे आणि नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा साहेब हे सगळे मला दिल्लीमध्ये ठेवण्याच्या विचारासोबतच होते आणि देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा आग्रह होता की मी दिल्लीमध्ये गेलो पाहिजे. पण 2 वेळेला बीजेपी राज्यसभा देते, 3ऱ्या वेळेला देत नाही असा नियम त्यांच्या पक्षामध्ये असल्यामुळं आता हा विषय पुढे आला होता की आता आठवलेचं काय करायचं, त्यांना राज्यामध्ये पाठवायचं का. तर मी तर त्यांना सांगितलं होतं की मी काय राज्यामध्ये जाणार नाही म्हणून. एक तर नितीन नवीन आणि BL संतोष यांच्यासोबत माझी अर्धा तास मिटिंग झाली दिल्लीमध्ये आणि त्या मिटिंगमध्ये त्याला मी सर्व आढावा सांगितलं होता की माझा पक्ष ऑल इंडिया लेवलचा पक्ष आहे आणि मी महाराष्ट्रामध्ये राहून एनडीए सरकारला तेवढा बळ हलवा देणार नाही. दलित आणि जे मला मानणारे असंख्य जातीचे लोक आहेत त्या लोकांना एनडीए सोबत ठेवण्यासाठी मला दिल्लीमध्ये राहणं आवश्यक आहे. माझा पक्ष हा ऑल इंडिया लेवलचा छोटा का सेना, माझा पक्ष हा ऑल इंडिया लेवलचा पक्ष आहे आणि त्यामुळं मला संधी मिळालेली आहे. आप महाड़ में एक जगह स्टेज लगा है कवाड़े सरकार और आपके आम्ही रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आठवले साहेब, त्याचबरोबर रिपब्लिकन पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते, माझ्यासह आज रिपब्लिकन पक्षामध्ये ज्यांनी प्रवेश केला ते माझे सर्व सहकारी मंगेशभाई पगारे, अनिल लगाडे, तुकाराम हेगडे, मोहन घोडारे असे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर माझ्या स्वतःच्या राजकीय प्रवासाची सुरुवात आठवले साहेबांकडूनच झाली होती. मी सुरुवातीला भारतीय दलित पॅंथरचा कार्यकर्ता होतो. त्यानंतर प्रवास सुरू झाला. शेवटी मी जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा मी 25 वर्ष मला वाटतं मी त्यांच्या मुंबईचा अध्यक्ष होतो. अध्यक्षपदी काम करत असताना मधल्या काळात अनेक पक्षांतर्गत कार्यकर्त्यांमध्ये नेतृत्वामध्ये मतभेद झाल्यामुळे आम्ही एक मुंबईची आणि काही रत्नागिरीतली अशी कार्यकर्त्यांची एक टीम आम्ही पक्षातून बाहेर पडून आम्ही पीपल्स रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली आणि गेली 4 वर्षापासून पीपल्स रिपब्लिकन पक्षाची आम्ही कामकाज मुंबई आणि कोकणामध्ये करत आहोत. हे काम करत असताना मधल्या काळामध्ये आठवले साहेबांनी अनेक वेळा ऐक्याची घोषणा केली होती. अनेक छोटे छोटे जे गट आहेत त्यांनी एका झेंड्याखाली
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या पक्षात जर आले तर फार मोठी एक ताकद ह्या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये उभी राहू शकते. त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन माझ्याबरोबर असलेल्या सर्व सहकाऱ्यांनी जवळजवळ आमच्या 3-4 बैठका झाल्या आणि त्या बैठकीतनं असा निर्णय घेण्यात आला की आपण पुढील काळामध्ये आपला पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटामध्ये विलीन करून आपण सर्व कार्यकर्ते ही आपली जी असलेली ताकद ही ताकद आठवले साहेबांच्या मागे उभी करूया आणि त्या पद्धतीचा ठराव करून आज आम्ही या ठिकाणी आठवले साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहोत. निश्चितच आम्हाला आठवले साहेबांचा अनुभव आहे. अनेक वेळा चळवळीमध्ये आम्ही काम केलेलं आहे. निश्चितच माझ्यासह आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना आम्ही अगोदर देखील चर्चा सन्मानपूर्वक वागणूक देतील आणि सर्व जे कार्यकर्ते आठवले गटाचे हे आमचे चळवळीचे मित्र आहेत. अनेक वेळा भले आम्ही वेगवेगळ्या पक्षात राहिलो आहेत परंतु आम्ही एका विचारानेच काम करत होतो. आज आम्ही सर्व लोक या पक्षात आम्ही प्रवेश करत आहोत. निश्चितच पुढच्या काळामध्ये आम्ही हा पक्ष वाढीसाठी आम्ही सर्वजण तन मन धनाने या पक्षाच्या मागे खंबीरपणे उभी राहू. जय भीम, जय महाराष्ट्र.